मित्रांनो, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजची फीस खरंच कमी असते का? आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक्झॅक्टली किती खर्च येतो? लाइक हॉस्टेल फीस, लायब्ररी फीस, जिमखाना, ॲडमिशन चार्जेस आणि टोटल इयरली एक्सपेन्स या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट कंपेअर करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती आणि मी रेग्युलरली एम-एच नर्सिंग सीईटी काउन्सिलिंग आणि ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असते. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा बिकॉज काही फीस डिफरन्सेस डायरेक्टली लॅक्समध्ये सुद्धा जातात. आता ॲक्चुअली काउन्सिलिंग टाईमला फक्त फीस माहिती असणं खरंच गरजेचं नसतं. तर त्यासोबतच आपल्याला कॉलेज सिलेक्ट कसं करायचं, बजेट प्लॅनिंग गरजेची असते, डॉक्युमेंट्स, प्रिफरन्स फिलिंग आणि सेफ ऑप्शन्स समजून घेणं सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट असतं. आणि लास्ट इयरला सुद्धा खूप स्टुडंट्स काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कन्फ्यूज होतोय. जे स्टुडंट्स टॉप कॉलेज डिझर्व्ह करत होते, त्यांना लो कॉलेज अलॉट झालं होतं. म्हणून यावर्षी देखील आम्ही एम-एच नर्सिंग सीईटी काउन्सिलिंग गाईडन्स सुद्धा सुरू केलं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आता सुरू झालं आहे आणि त्याची फीस असेल फक्त ₹999. सो लवकरात लवकर हा काउन्सिलिंग कोर्स जॉइन करा. कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी नंबर दिला आहे. या नंबरवरतून तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. आता ज्या स्टुडंट्सना प्रॉपर काउन्सिलिंग सपोर्ट पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन मधील डिटेल्स चेक करू शकता. आणि मित्रांनो, हा जो काउन्सिलिंग कोर्स असणार आहे, तो पर्सनलाइज असणार आहे. प्रत्येक राउंडसाठी आपण वेगळी कॉलेजची लिस्ट तुम्हाला देत असतो. सगळ्या गोष्टी कॅप राउंड पासून ऍडमिशन प्रोसेस पर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता आपण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली प्रोसेस काय, एक्झॅक्टली फीस काय, ते पण ऑफिशियल ब्राउचर मधून. आता इथे पहा, तुम्हाला मी ऑफिशियल साइटवरती घेऊन आले. इथे फी स्ट्रक्चर आहे. द गव्हर्नमेंट फीस नर्सिंग कॉलेजेस इज ॲज बिलो ॲज पर जी-आर. अॅन्युअल ट्युशन फीस किती आहे? ₹23,100 आणि डेव्हलपमेंट फीस काहीच नाहीये. यासोबतच ट्युशन फी सोबत आपल्याकडे ॲडमिशन फी लागते, जी 1,500 आहे. ॲडमिशन जेव्हा आपण करतो त्या टाईमला आपल्याला ॲडमिशन फी लागते. जिमखाना फी पे करावी लागते विच इज ₹500. हॉस्टेल फीस ₹4,000. हॉस्टेल फी सोबतच आपल्याला डिपॉझिट पे करावं लागतं. आता डिपॉझिट हे असं असतं जी आपण कॉलेज सोडल्यानंतर आपल्याला ते रिटर्न वापस दिलं जातं. आणि हे आपल्याला दरवर्षी पे करायचं नसतं, तर फक्त आपण जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तर तेव्हा आपल्याला डिपॉझिट पे करावं लागतं. तर डिपॉझिट का असतं? तर इन केस तुमचे कोणते पेंडिंग ड्यू असतील किंवा काही तुम्ही नासधूस केली असेल, कोणत्या गोष्टीचे चार्जेस लागले असतील तुम्हाला, तर यामधून त्यांना ते कट करता येतात. आणि एक गॅरंटी म्हणून तुमच्याकडून डिपॉझिट फीस घेतली जाते. त्यासोबतच लायब्ररी फीस असते ₹1000. ती पण तुम्हाला कंपल्सरी पे करावी लागते. आणि या ज्या फीस आहेत, तर त्या कंपल्सरी तुम्हाला पे कराव्या लागतात. आता नियरली 23,000 आणि नियरली हे 8-9,000 म्हणजे तुम्हाला टोटल तुमची फीस होती ₹30,000. आता तुम्ही जर कन्सिडर करून जाताय, की आपली फीस असेल फक्त 23,000, तर असं नाहीये. तुम्हाला नियरली ₹30,000 खर्च येणार आहे दरवर्षी. आता यासोबतच विद्यार्थ्यांनो पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना 9-10 हजाराचा फरक तेवढा मॅटर करत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना अफोर्ड करू शकत नाहीत जे विद्यार्थी, त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. नियरली 30-32 हजार फीस होती आणि 8-9 हजारातनं डिफरन्स येतो. सो ज्या विद्यार्थ्यांना फरक पडतोय, त्यांनी ही गोष्ट नोट डाउन करून घ्या आणि त्या अकॉर्डिंगली फीसचं अरेंजमेंट करा. आता नेक्स्ट गोष्ट येते ती म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसची फीस किती असते. तर प्रायव्हेट कॉलेजची फीस ही व्हॅरी करते. लाइक 50,000-60,000 पासून तुम्हाला 2 लॅक्स पर्यंत ती फीस चार्ज असते. आता यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. पण यामध्ये त्यांनी हॉस्टेल वगैरे प्रोव्हाईड करत नाही. ही फक्त तुमची ट्युशन फी, अकॅडमिक फीस वगैरे असते. यामध्ये जिमखाना वगैरे या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही माहिती असणं गरजेचे आहे, कारण तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता, त्यामध्ये फॅसिलिटीज काय आहेत एक्झॅक्टली, त्याची फी स्ट्रक्चर काय, त्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत. आता या व्हिडिओमधून मी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसची फीस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसची फीस हे कन्वे करायचं ट्राय केलेलंच आहे. स्टिल यू हॅव एनी टाइप ऑफ डाऊट, यू कॅन फ्रीली आस्क मी इन द कमेंट बॉक्स. आता मित्रांनो, होपफुली या व्हिडिओमधून तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आणि फॅसिलिटीजचा ओव्हरव्ह्यू क्लिअर झाला असेल. अँड रिमेंबर वन थिंग, कॉलेज सिलेक्ट करताना फक्त फीस बघू नका, तर यासोबत फॅसिलिटीज काय देतंय ते कॉलेज, हॉस्टेल फीस, क्लिनिकल एक्सपोजर, लोकेशन आणि ओव्हरऑल एन्व्हायरमेंट सुद्धा इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कट ऑफवर पाहिजे की डॉक्युमेंट्सवर पाहिजे, ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काउन्सिलिंग रिलेटेड
रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला काउन्सिलिंग कोर्स देखील आहे, तो देखील जॉईन करायला विसरू नका. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.